आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे। राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या डोक्यात प्लास्टिकच्या पिशव्या घालून निर्घुणपणे खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। तसेच मारेकऱ्याने पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांचे मृतदेह साडीत गुंडाळून विहिरीत फेकले। दरम्यान या प्रकरणी आता नवी माहिती पुढे आली असून संशयित आरोपीने आपल्या कृत्याची कबुली माफीचा साक्षीदार असलेला हर्षद ढोकणे याने अहिल्यानगर जिल्हा न्यायालयामध्ये दिली आहे। बहुचर्चित राहुरी येथील राजाराम आढाव आणि मनीषा आढाव खून खटल्याची जिल्हा न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। यातील हर्षद ढोकणे हा माफीचा साक्षीदार बनला आहे। आरोपी ढोकणे यांनी मंगळवारी झालेल्या सर तपासणीत खुनाचा घटनाक्रम न्यायालयासमोर कथन केला। राहुरी येथील न्यायालयातून आढाव दाम्पत्याचे अपहरण करून 25 जानेवारी रोजी त्यांच्यासह मानोरी येथील बंगल्यावर नेण्यात आले। तेथे मुख्य आरोपी किरण दुशिंग यांनी वकील राजाराम आढाव यांच्याकडे पैशाची मागणी केली। पैसे देण्यास नकार दिल्यानंतर वकील दाम्पत्याला आरोपींनी त्यांच्याकडे असलेल्या 4 चाकी वाहनातून ब्राह्मणी गावातील इंग्लिश मीडियम शाळेच्या मोकळ्या जागेत नेले। वकील दाम्पत्याचा खून केल्यानंतर उमरे गावातील स्मशानभूमीच्या विहिरीजवळ जाऊन मृतदेह साडीत गुंडाळला आणि विहिरीत टाकून दिल्याची कबुली माफीच्या साक्षीदाराने कोर्टासमोर दिली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्शन पुणे।